आज आपण असा सँडविच बघणार आहोत ना, तुमचे घरचे आणि तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे ना, ते खाऊन वेडे होणार आहेत. कारण माझ्या हातचा हा सँडविच माझ्या घरच्यांना आणि माझ्या फ्रेंड सर्कलला ना खूप खूप आवडतो. तर हिट आहे ही माझी रेसिपी. तर तीच तुमच्यासोबत शेअर करते. तर नक्की बघा, बनवायला एवढी सोपी आहे आणि खायला तर त्याहून सुद्धा मज्जा येणार आहे तुम्हाला. आणि मेन म्हणजे ना, जे तुमचे पिझ्झा बर्गर आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा हेल्दी आहे. तर नक्की बघा. ह्या सँडविचसाठी आपल्याला एक चटणी बनवायचे आहे. तर त्या चटणीसाठी आपल्याला आलू भुजिया शेव लागणार आहे आणि शेंगदाणे लागणार आहेत. जे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. मी 3 ॲड केल्यात. तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथे लसूण पाकळ्या आणि अर्धा लिंबू मी इथे पिळून घेते. या सँडविचची ना जी जान आहे ना, ती ही चटणीच आहे. तर एवढी स्वादिष्ट लागते ना, कोणत्या पण तुम्ही सँडविचसोबत ही खाऊ शकता. याच्यामध्ये आपण काही स्टफिंग टाकणार नाही आहे, फक्त आणि फक्त ही चटणीच असणार आहे. आणि तरीसुद्धा चव बाप रे बाप, नेक्स्ट लेवलची असणार आहे. तुम्ही खाऊन बघा, मज्जा येणार आहे तुम्हाला. ते कोथिंबीर घेते मूठभर आणि आपलं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि ते आपल्याला फाईन अशी पेस्ट करायचं. कमीत कमी आपल्याला इथे पाणी वापरून ही चटणी बनवायचं आहे. जेवढी घट्ट बनवता येते ना, ती तेवढी घट्ट बनवा. कारण याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचे. दहीसुद्धा आपल्याला कमी आंबट घ्यायचे. 1 2 ते 3 चमचे आपल्याला इथे दही घ्यायचे आणि ते फेटायचे आपल्याला छान. फेटल्याने काय होतं, ते क्रीमी दिसतं आणि खायला एकदम छान लागणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी आपण चटणी वाटली आहे ना, तर ती ॲड करायचं याच्यामध्ये. तुमच्या घरामध्ये पार्टी असेल किंवा मुलांचा टिफिन असेल किंवा काही वेगळं खायची इच्छा असेल ना, तर हे सँडविच एकदा बनवून बघा. तुम्ही ना फॅन होचाल या सँडविचचे. एवढा छान लागतो ना. तर याच्यामध्ये जे मी बॉईल केलेले कॉर्न आहेत ते टाकते. मस्त असं फेटून ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही आहे आपली स्टफिंग म्हणा किंवा चटणी म्हणा, कारण आपण दुसरं काहीच ॲड करणार नाही आहे याच्यामध्ये. सो हे स्टफिंग आहे, ही चटणी आहे आणि तरीसुद्धा खायला ना एक भन्नाट लागणार आहे. माझ्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यात जास्त माझ्या हातचा आवडणारा हा पदार्थ आहे. आणि इवन माझे जे फ्रेंड सर्कल आहे ना, ते सुद्धा ह्याची डिमांड करतात. तर इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेत. तुम्ही ब्राऊन घ्या, मी व्हाईट घेतले. ब्राऊन घ्या, व्हाईट घ्या, काहीही घ्या, तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते घ्या. मी इथे व्हाईट वापरला आहे ब्रेड. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेड इथे वापरू शकता. तर इथे ब्रेडला मी बटर लावून घेते सगळ्याच. याच्या अगोदर पण मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे, पण काय माहिती तुम्हाला ही आवडली नाही. कदाचित त्यावेळेस मला व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नव्हता, म्हणून कदाचित तो तुम्हाला एवढा आवडला नाही आहे. तर इथे आपल्याला सगळ्या स्लाईसला बटर लावून घ्यायचं आहे आणि इथे चटणी पण लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या ब्रेडला. आणि जे चटणीमध्ये आपण कॉर्न टाकलेत ना, मी त्याच्यामध्ये थोडेसेच टाकलेत. नंतर मी वरतून पण थोडेसे कॉर्न टाकणार आहेत. मस्त लागतात कॉर्न. तर खूप छान आहे रेसिपी. नक्की नक्की ट्राय करा. तर इथे मी कॉर्न टाकून घेते बघा. तर 2 ब्रेडवरती ना मी थोडेसे कॉर्न टाकून घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर चटणी सफिशियंट वाटत असेल तर ठीक आहे, चटणीमधलंच तुम्ही वापरू शकता कॉर्न. पण मला वरतून पण आवडतं. तर आता आपण काय करणार आहे, 2 ब्रेडवरती आपल्याला चीज स्लाईस ठेवायचं आहे. बघा, तुम्ही चीज कोणतंही वापरू शकता. मला इथे स्लाईस आवडतं म्हणून मी स्लाईस ठेवते. तर तुम्ही जे क्यूब्स असतात ना, ते किसून टाकू शकता किंवा मोझरेला चीज जे असतं ते सुद्धा इथे वापरू शकता. आणि जे आपले स्लाईस आहेत ना, दुसऱ्या ब्रेडने आपल्याला ते बंद करून घ्यायचे आणि वरती बटर लावून घ्यायचे. बटर लावायला अजिबात कंजूसी करू नका, कारण बटरनी खूप छान क्रिस्पी असा आपला सँडविच होणार आहे. सो बटर भरभरून वापरा. एका साईडला मी बटर लावून घेतलं आहे. आता ज्या साईडला आपण बटर लावले ना, त्या साईडने आपल्याला पलटी करून तव्यावरती ठेवायचे, म्हणजे खालच्या साईडला तो बटरचा भाग जायला पाहिजे. आणि इथे मी तवा गरम करायला ठेवला होता ऑलरेडी. माझ्याकडे हा ग्रिलवाला तवा आहे.
तुम्ही साध्या तव्यावर सुद्धा भाजू शकता किंवा जे टोस्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान होतं. तर माझ्याकडे हे 2 in 1 वाला तवा आहे. खालून डोसे होतात आणि वरती आपलं जे काही ग्रिल करायचे ते ग्रिल होतं. त्या दुसऱ्या साईडनी सुद्धा मी बटर लावून घेते, म्हणजे जी वरची साईड आहे त्यालासुद्धा आपल्याला बटर लावायचे. खालची जी साईड आहे ना आपली सँडविचची ती भाजली की आपल्याला पलटी करायचे याला. हे बघा इथे मी पलटी करते आहे. मस्त कलर आला आहे आणि क्रिस्पी तर एवढा होतो ना विचारू नका. तर हे जे सँडविच आहे ना आपल्याला आलटी पलटी करून छान असं आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तर ग्रिलच्या तव्याने काय होतं माहिती आहे का, दिसायला छान दिसतं. म्हणजे एक कॅफेमधला फील येतो किंवा बाहेर आपण खातो आहे ना तसं एक फील येतो. सो हाच ॲडव्हान्टेज आहे याचा. बाकी काही एवढं काही खास आहे असं मला वाटत नाही. मी सुद्धा हा तवा पहिल्यांदाच वापरत होते त्या दिवशी. तर मला एवढं काही खास वाटलं नाही आहे. जे नॉर्मल तव्यामध्ये आपण जे ग्रिल करतो किंवा भाजतो तर सेम तसंच होतं. तर फक्त एक डिझाईन येते त्याच्यावरती आणि एक वेगळा फील येतो खायला. सो हेच आहे. तर तुम्ही साध्या तव्यावरती कोणत्याही तव्यावरती हे सँडविच भाजू शकता. बघा मुलांची पार्टी असेल किंवा तुमचे फ्रेंड सर्कल येणार असतील तर खूप छान ऑप्शन आहे हा. तर इथे माझे दोन्ही सँडविच भाजून झाले होते. तर इथे बघा आपल्याला हव्या त्या शेपमध्ये इथे आपल्याला हे कापून घ्यायचेत. मी मधून त्रिकोणी आकाराचा मी कापून घेते. तर मी त्रिकोणी कापते, तुम्ही चौकोनी कापला तरी चालेल किंवा हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे कापून घेऊ शकता. कापल्याने काय होतं खायला एक सोयीस्कर होतं. इथे बघा काय क्रीमी झाला आहे, मस्त एकदम ज्युसी होतो आणि हा ना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. सॉससोबत खा किंवा तसाच खा किंवा आंबट गोड चटणी असते ना सोबत जरी खाली ना खूप छान लागतो. काहीच नसलं तसंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. सकाळचा नाश्ता असू द्या किंवा आता आपल्या न्यू इयरच्या पार्टी येणार आहेत, क्रिसमस येणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान रेसिपी मी घेऊन येणार आहे. चलो बाय.